नमस्कार, मी नीता देव. आपण पाहत आहात बार्शी टुडे यूट्यूब चॅनल. आज महाराष्ट्र साहित्य पुरस्कार सोहळा इथे संपन्न झालेला आहे बार्शी शहरामध्ये आणि लोकशाहीर अमर शेख यांच्या नावाने तो पुरस्कार दिला गेलेला आहे. आणि या पुरस्काराच्या पुरस्कारकर्त्या सत्कारमूर्ती डॉक्टर अदिती काळमेघ मॅडम या साताऱ्यावरून खास पद्य विभागामध्ये त्यांना पुरस्कार इथे प्राप्त झालेला आहे. तर त्यांच्याशी आपण चर्चा करणार आहोत आणि ती खास चर्चा याच्यासाठी आहे की पालकांची नेहमीच तक्रार असते, तर पालकत्व म्हणजे काय याच्यावरती त्यांनी इतकं छान समुपदेशन केलेलं आहे पालकांना, पाल्यांना. त्याचबरोबर दीडदा म्हणजे जो सतारीचा झंकार असतो, तर त्या शब्दांना घेऊन काव्यसंग्रह केलेला आहे. याचीही काय खासियत आहे हे पण त्यांना ऐकूयात. आणि आत्ताची जी तरुण पिढी आहे जी साहित्य क्षेत्रात वळू शकत नाहीये किंवा ही खंत आपण नेहमीच व्यक्त करतो, तर अशा तरुण पिढीलाही काही संदेश देण्यासाठी डॉक्टर अदिती मॅडम यांच्याशी आपण चर्चा करूयात. यांचं वैशिष्ट्य म्हणजे वैद्यकीय सेवा, म्हणजे डॉक्टर आणि डॉक्टरेट असं दोन्हीही मॅडमनी केलेलं आहे. तर काय गमक आहे एकूणच सगळं, की बालपणापासूनच डॉक्टर व्हायचं असं काही ठरलं होतं का, त्यातून पुन्हा डॉक्टरेट व्हायचं असं काही ठरलं होतं का? नमस्कार, मला बोलण्याची संधी दिल्याबद्दल. तसं डॉक्टर व्हायचं असं ठरवलं नव्हतं, पण मेरिट लिस्टमध्ये आलेले होते 10वी 12वी, त्यामुळं पूर्वीच्या पालकांच्या पद्धतीप्रमाणे मेडिकल साईडला जावं लागलं आणि थोड्या घरच्या जबाबदाऱ्या होत्या, त्यामुळं साताऱ्यात राहून मी BAMS पूर्ण केलं. ते पूर्ण केलं, त्यानंतर OPD चालू केली, प्रॅक्टिस चालू झाली. पण मनामध्ये असलेली साहित्याची आवड काही गप्प बसू देत नव्हती, त्यामुळे मी परत MA साठी एंट्रन्स दिली. नंतर MA मराठी एक्सटर्नल पूर्ण केलं, डिस्टिंक्शन मध्ये झालेलं आहे माझं MA. त्यानंतर PhD करायची असं पूर्वीपासूनचं स्वप्न होतं, त्यामुळे मग त्यासाठी मला MPhil चे पेपर्स द्यावे लागले. त्या MPhil साठी पण मला एक्स्ट्राऑर्डिनरी क्लास आहे आणि मिळून साऱ्या जणी मधील कथांचा स्त्रीवादी दृष्टिकोनातून अभ्यास या विषयावरती शिवाजी विद्यापीठातून 2011 साली माझी PhD पूर्ण झालेली. आणि मग तेव्हापासून गेली 21 वर्ष मी वैद्यकीय व्यवसाय पण करते आणि साहित्याची आवड आहे तर लिखाण पण चालू असतं. अशा दोन्ही गोष्टी चालू आहेत. साहित्याची आवड आहे असं तुम्ही लहानपणापासूनच आवड आहे, तर साधारण आत्ताच्या पिढीला कळत नाही की काय पुस्तकं वाचावी, कोणाची वाचावी, तर असं काही वयोमानानुसार तुम्ही वाचत गेलात का? तुम्हाला सगळ्याच गोष्टींची आवड होती? साधारण कोणती पुस्तकं वाचली? माझे वडील प्राध्यापक होते आणि आई गृहिणी होती, पण आई आणि वडील दोघांनाही वाचनाची आवड होती, त्यामुळे घरामध्ये पुस्तकं भरपूर असायची. पण साधारण मला वाटतं 10वी पर्यंत माझ्या वाचनावरती वडिलांचं लक्ष होतं. म्हणजे असं कुठल्या एका वाङ्मय प्रकारावरती त्यांनी फोकस नाही होऊ दिला. कथा, कादंबरी, कविता, नंतर ललित लेखन, अगदी समीक्षा सुद्धा वाचायला दिलेली होती त्यांनी. अध्यात्म, विवेकानंद, ओशो मी 10वी पर्यंत त्याच काळामध्ये वाचलेले होते. पण दर्जेदार साहित्य माझ्या पुढे येईल ह्याकडे त्यांनी लक्ष पुरवलं. आणि जेव्हा त्यांना समजलं की माझी अशी एक रुची तयार झालीय, मला वाङ्मयातली समज आहे, चांगलं वाईट मी ओळखू शकते, त्यानंतर मग त्यांनी 11वी नंतर मला पूर्ण मोकळं सोडलं. मग माझी 2-3 ठिकाणी त्यांनी लायब्ररी लावून दिलेली होती मला. मग माझं मी जाऊन पुस्तक आणायचे, वाचायचे आणि जर काही वाटलं तर त्याच्यावरती चर्चाही व्हायची. पण आवडीनिवडी माझ्या वडिलांच्या आणि माझ्या वेगळ्या होत्या, पण त्यांनी असं कधी विरोध नाही केला की हा मला आवडत नाही, तू कशाला वाचतेस वगैरे. त्यांनी ते तेवढं स्वातंत्र्य जपलं की हा ही माझी आवड आहे, ही तुझी आवड आहे. आणि त्यामुळे मला असं वाटतं की निदान 10वी पर्यंत काय वाचतात मुलं, म्हणजे आता आपण असं जर बघायला गेलं ना तर त्या काळामध्ये सुहास शिरवाळकरांच्या कादंबऱ्या, नंतर बाबा कदम, म्हणजे एक लाट येऊन जाते. आणि किंवा आता आपण चित्रपटांचं बघतो, एकदा ऐतिहासिक आली किती लाट, आणि मग त्या इन्फ्लुएन्स मध्ये बरेच वेळा वाहत जातो आपण, की मग त्याच प्रकारची पुस्तकं आणि मग तेच एक ठराविक वय असतं की त्याला कादंबऱ्या चांगल्या वाटतात. म्हणजे त्यात वाईट नाहीये, पण त्या असं साहित्य पाहिजे की त्याच्यातून आपल्यालाही काहीतरी मिळालं पाहिजे आणि समाजाला काहीतरी त्याच्यातून संदेश मिळाला पाहिजे. असं जर असेल तर मग ते साहित्य चिरकाल टिकणारं असतं. आणि मग चुकीच्या वयामध्ये त्या इन्फ्लुएन्स मध्ये वाहत जाऊन मुलांचं नंतर नावड निर्माण होऊ नये, कारण शेवटी प्रत्येक गोष्टीला लिमिट आहे. एकच एक गोष्ट तुम्ही किती दिवस हे करू शकता. आता वेब सिरीज मुलं बघतात, ते थ्रिलर्स आवडतात मुलांना वगैरे, पण एका लिमिट पलीकडे तसाही कंटाळा येतो ना. म्हणजे तसं जर व्हायला नको तर पालकांनी थोडं लक्ष दिलं पाहिजे. आता पालकांचाच मुद्दा तुम्ही आणलेला आहे, म्हणजे की
तुमचे आई वडील शिक्षक होते, त्यांचा पगडा तुमच्यावरती पडला आणि मग ती वाचनाची आवड निर्माण झाली. पण अशी काही खूपशी कुटुंब आहेत की त्याच्यामध्ये शिक्षणाचा अभाव असतो आई वडिलांचा, आणि मग मोबाईल घेऊन मुलगा बसतोय आणि मग तो रमतोय त्याच्यामध्ये. तर पालकत्व या विषयावरती तुम्ही समुपदेशन केलेलं आहे. असंख्य प्रकारची, म्हणजे अगदी गरीब पासून ते श्रीमंत, म्हणजे सगळ्याच वर्गातलं पालकत्व बघितलेलं आहे. काय सांगाल पालक आणि पाल्य याचं समुपदेशन करताना काय काय अनुभव आले आणि काय सांगायला? मी जे 21 वर्ष प्रॅक्टिस करते तर मी जाणीवपूर्वक ग्रामीण भाग निवडलेला होता आणि मी कायम अभिमानाने सांगते की मी जेवढे पैसे नाही कमवले तेवढा मी अनुभव कमवलाय. कारण आपण पुस्तकी ज्ञान खूप मिळवलेलं असतं, पण प्रॅक्टिकल जेव्हा आपण वापरायला जातो तेव्हा समजतं की ते किती तोकडं आहे. आणि गांधीजी कायम म्हणायचे की शिक्षणामुळं मनुष्य सुशिक्षित होतो, सुसंस्कृत होतो, त्याची गॅरंटी नाही. तर हे मी खूप अनुभवलं या ग्रामीण भागामध्ये. म्हणजे बघायला गेलं तर त्यांच्याकडे शिक्षण नसतं, पण त्यांना व्यवहार ज्ञान खूप चांगलं असतं. आणि बरेच वेळा ना शिकलेली लोक सुद्धा विचाराने जे मागासलेले वाटतात ते इथं आमच्याकडचे ग्रामीण भागातले लोक खूप चांगल्या पद्धतीने सगळ्या गोष्टी ऍक्सेप्ट करतात, चांगल्या पद्धतीने घरच्यांना सपोर्ट करतात. त्यामुळं इथं पालकत्वाच्या बाबतीमध्ये मला ग्रामीण किंवा सुशिक्षित, अशिक्षित, गरीब, श्रीमंत असं काहीच भेद नाही वाटत. हा चुकीचा समज आहे. म्हणजे आता माझी आई फार शिकलेली नव्हती किंवा माझ्या काळातल्या कितीतरी जणांच्या आया शिकलेल्याच नव्हत्या, पण मी स्वयंपाक करतेय, तू पुस्तक घेऊन वाच, हे तर करू शकतात. म्हणजे मी आजही, माझा मुलगा आता 8वीत आहे, मागच्या महिन्यामध्ये त्याच्या पालक मीटिंगमध्येच असा विषय झाला की एक पालक मला म्हटले की अहो माझ्या मुलाचा अभ्यास मीच घेते, क्लास नाही लावलेला त्याला, की तुम्ही घेऊ शकता, तुम्ही हुशार आहात, तुम्ही शिकलेले आहात, आम्ही नाही घेऊ शकत. म्हटलं ठीक आहे, तुम्ही नाही घेऊ शकत, काही नाही घेऊ शकणार, सायन्स घेऊ नाही शकणार, गणित घेऊ नाही शकणार, पण इतिहास गोष्टीच असतात, मराठीमध्ये धडेच असतात, हिंदीमध्ये पण आपण रोज टीव्ही बघतो, हिंदीतच बघतो, मालिकांचाच वर्ग आहे ना आपल्या आजूबाजूला, ते तर तुम्ही समजूच शकता. म्हणजे ते तुम्ही का नाही समोर बसून मुलाला घेऊ झालंय आता असं ना. म्हणजे माझा अनुभव आहे हा, मी 11 वर्ष झाले पालकत्वासाठी काम करते. तर पालक जबाबदारी आपल्याच झटकतात असं मला दुर्दैवाने म्हणावं असं वाटतं की मोबाईल मधून मुलांना सोडवायचंय असं जेव्हा पालक माझ्याकडे घेऊन येतात मुलांना, त्यावेळेला मुलं डायरेक्ट त्यांच्या तोंडावर सांगतात की पप्पा कंटिन्यू वेब सिरीज बघत असतात, मम्मी गेम खेळत असते. मग जर तुम्ही तसं, म्हणजे हे एक प्रकारची एंटरटेनमेंट आहे ना तुमच्यासाठी. किंवा बहुतेक घरांमध्ये 7 नंतर ज्या सिरियल चालू होतात त्या रात्रीपर्यंत, मग तुम्ही एन्जॉयमेंट करत असताना मुलांनी दुसऱ्या रूम मध्ये जाऊन अभ्यास करावा, हे नाही ना वर्क होणार. म्हणजे तुमचं त्या मुलाचं लक्ष कसं लागेल त्याच्यामध्ये. आणि पूर्वीचा काळ असा होता की आपल्या आई वडिलांच्या काळामध्ये की उलट उत्तर आपल्याला तशी परमिशन नव्हती किंवा आपली हिंमतच नव्हती, डोळे वाटारले तरी आपण गप्प बसायचो. आज आपण असं म्हणतो की मुलांना मित्रासारखं वागवायचं, त्यामुळे त्यांना ते स्वातंत्र्य आपण दिले. मग मुलं डायरेक्ट तोंडावर बोलतात की मग तू गेम खेळतेस आणि मला सांगते, असं नाही होणार. तर मी पालकांना सांगते की ठीक आहे, तुम्ही अभ्यास नाही ना घेऊ शकत, तुम्ही तिला शेजारी बसा, कंपनी द्या, फक्त असं तरी नका दाखवू की तुम्ही एन्जॉय करताय आणि तू अभ्यास कर. तुम्ही कुणाला विणकाम येत असेल तुम्ही विणकाम घेऊन त्याच्या शेजारी बसा, एखाद्याला वाचायला आवडत असेल तर वाचा, अगदी काही नाही तांदूळ वगैरे निवडायला त्याच्या शेजारी बसा, पण काहीतरी प्रोडक्टिव्ह तू पण कर आणि मी पण करते, असं केलं तरी खूप फरक पडतो. आणि त्यासाठीच मॅडमनी समृद्ध पालकत्व इतकं छान पुस्तक लिहिलेलं आहे. नक्की खरेदी करा आणि पालकत्व कसं जपायचं असतं याचा अभ्यास यातून निश्चितच करून घ्या. मॅडम, या पुस्तकाबद्दल मी जरा थोडंसं विस्तृत बोलेन. म्हणजे या पुस्तकाचं वैशिष्ट्य असं आहे की आत्ताच्या घडीला पालकत्वावरती खूप पुस्तक आहेत मार्केटमध्ये. मी स्वतःही एक पालक आहे. मी पण म्हणजे अभ्यासासाठी आणि म्हणजे पुस्तक लिहिण्याच्या अगोदर जेव्हा मी गरोदर होते तेव्हापासूनच माझी आवड होती या विषयावर. तर मी खूप पुस्तकं वाचलेली आहेत. जवळपास आत्ता मराठीत उपलब्ध असणारी सगळी पुस्तकं मी वाचलेली आहेत. तर मला एक असं जाणवलं की ती भाषा आहे ना, पुस्तकी भाषा आहे, म्हणजे ती थोडीशी समजायला जड जाते. आणि मी ज्या भागामध्ये प्रॅक्टिस करते किंवा तुलनेने आपला इकडचा भाग जो आहे, सातारा, सांगली, कोल्हापूर, इकडं आपला मराठवाडा आणि पुणे, मुंबई, फरक पडतो, पूर्ण तुकडाच पडून जातो. तर इकडच्या पालकांच्या आणि तिकडच्या समज किंवा त्या सगळ्या गोष्टींनी ते पुस्तक वर्क होत नाही. दुसरी गोष्ट काय होतं की दुर्दैवाने असं म्हणावं वाटतं की बऱ्याचशा पुस्तकांमध्ये ना हेलिकॉप्टर उभा आहे की ज्या गोष्टी प्रत्यक्षामध्ये वर्कआउट नाही होऊ शकत. किंवा कधी कधी काय होतं की फक्त उपदेश केलेला असतो की हे असं असं करा, पण मग काय होतं की ते तेवढ्या लिमिटमध्ये पोचत नाही ते.
तर मी माझ्या समुपदेशनामधली जी आतापर्यंत माझ्याकडे आलेल्या केसेस आहेत त्यातली उदाहरणं देऊन मी ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे. दुसरी गोष्ट, अतिशुद्ध मराठीचा मी हट्ट धरलेला नाहीये, कारण माझ्या पुढे जो पालक वर्ग आहे तो आत्ताचा पालक आहे किंवा ह्या पुढचा पालक आहे. आणि आता आपण मराठी कितीही म्हटलं तरी काही शब्द आपल्या ह्याच्यात रुळलेले आहेत, त्यांना आपल्याला सामावून घ्यावंच लागेल. तर त्यामुळे मी भाषा संवादाची वापरलेली आहे. आणि तिसरा एक म्हणजे मी स्वतः पालक आहे, म्हणजे मी पाण्यात आहे ऍक्च्युली. त्यामुळे मला आई म्हणून प्रॉब्लेम्स माहिती आहेत, मुलांना काय अपेक्षित आहे ते माहिती आहे. ह्या सगळ्याचा मी ह्यामध्ये समन्वय साधायचा प्रयत्न केला आणि 1 महिना झालाय पुस्तक हे प्रकाशित करून, पण खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे सायकोलॉजिस्ट, नंतर सॉफ्ट स्किल ट्रेनर, नंतर शिक्षक, पालक सगळ्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आहे. म्हणजे एक मला इचलकरंजीवरून एका पालकांचा व्हिडिओ आला, त्यांनी मला मेसेज केला ह्याच्यावरचा पुस्तकावरचा नंबर बघून की मी माझ्या मुलीला 2 वर्ष व्हायला आली, त्या मुलीला पहिल्यांदा मी आज तुमचं पुस्तक वाचून हाताने खायला दिलं आणि त्या मुलीने हाताने खायला, तिने मला व्हिडिओ पाठवला. म्हणजे तोपर्यंत आपण कसं की तो सांडेल, त्याला जमणारच नाही किंवा मग कशाला हाताने माझं काम वाढेल ना सांडलं तर, पण असं करून आपण त्या मुलाला एक्सप्लोअर व्हायची संधीच देत नाही ना. म्हणजे आणि कधी कधी काय होतं की खूप छोट्या गोष्टी असतात किंवा जे एज्युकेटेड लोक आहेत त्यांना माहीतही असतं, पण त्या गोष्टी कशा पद्धतीने वर्कआउट करायच्या ते होत नाही. आणि मी वैद्यकीय क्षेत्रातली डॉक्टर आहे, त्यामुळे मला मेडिकल नॉलेज आहे. नंतर साहित्यामध्ये असल्यामुळे त्या गोष्टी आणि काउन्सिलिंग मधले अनुभव. आणि माझा मुलगा एक बॉर्न आर्टिस्ट आहे, म्हणजे तो 1.5 वर्षाचा असल्यापासून तो चित्र काढतो. तर त्याचा डेव्हलपमेंटवर कशा पद्धतीने फायदा झाला हे मी स्वतः बघितलं. आणि आत्ता असं आहे की चित्रकला, शिल्पकला किंवा क्राफ्ट ह्या गोष्टींना सायकोलॉजीमध्ये थेरपी म्हणून वापरतात. किंवा ज्या मुलांच्या बाबतीत काही नको ती घटना घडते, मुलं एकदम शॉकमध्ये जातात, बोलत नाही, तर तशा वेळेला ती अशा कुठल्या तरी माध्यमातून ओपन होतात. म्हणजे ह्या दृष्टीनं त्यांचा बालमानसशास्त्राच्या दृष्टीने खूप चांगला उपयोग आहे. तर ह्या सगळ्या गोष्टींचा मी त्यामध्ये अंतर्भाव केला. खेळाचं महत्व, नंतर मोबाईलची मगरमिठी हा तर एक महत्वाचा टॉपिक आहे. शिवाय एक डाटा, आजकाल नवीन मुलांच्या तोंडामध्ये एक कायमचा शब्द आहे की मी खूप डाटा कन्झ्युम करते. पण नक्की काय कन्झ्युम करता? कारण आता इतक्या प्रकारचा माहितीचा भडीमार होतोय ना, पण ते ज्ञान नाहीये. आणि मग ते मेंदूवरती इतक्या प्रमाणात ती सगळी इन्फॉर्मेशन कोसळते की त्यालाही म्हणजे काय होतं, आपण जसं एखादं मोबाईलचा आपल्याला डाटा कमी करायला लागतो, स्पेस कमी करायला लागते, तशी वेळ त्यावर पण येते आणि मग डिप्रेशन पर्यंत मुलं जातात. आणि शिवाय तुम्ही ज्या पद्धतीचं जेवण जेवता तशी तुमची तब्येत बनणार, तसं तुम्ही ज्या पद्धतीचा डाटा म्हणजे काय पाहताय तुम्ही त्या पद्धतीने तुमची लाईन ऑफ थिंकिंग ठरत जाते. त्यामुळे तो एक महत्वाचा चॅप्टर आहे. अशा पद्धतीने मी सगळे इन्क्लूड करायचा प्रयत्न केला. पुस्तक बुक गंगावर अवेलेबल आहे. शिवाय पण आता हे तुम्ही इतर पालकांच्या बाबतीत सांगितलं किंवा तुम्ही स्वतः पण आई आहात, आई, बायको, साहित्यिक, डॉक्टर ही सगळी सांगड कशी घालतात? ही सगळं मज्जा आहे ना म्हणजे सगळी. आणि वेगवेगळे क्षेत्र आहे ते, आई म्हणून वेगळं स्थान आहे, बायको म्हणून वेगळंच आहे. त्यात पुन्हा असं बायोडाटामध्ये बघितलं की शेअर मार्केट मधले मिस्टर आहेत, म्हणजे ते लक्ष्मी आणि तुम्ही सरस्वती, असा मिलाप, हे सगळं कसं काय? म्हणजे त्याचं असं आहे की सुरुवातीपासून डोक्यात फिक्स होतं की मला माझ्या क्षेत्रातला पार्टनर नको, कारण वेगळ्या क्षेत्रामधला असेल तर थोडं काहीतरी वेगळ्या विषयावरती गप्पा होतील. शिवाय प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर एखादा जरी फिक्स इन्कम घरी यावा हा पण एक प्रॅक्टिकल हे होतं. त्यामुळे तशा पद्धतीचंच पहिल्यापासून विचार होता. नंतर माझे मिस्टर आहेत ते शेअर खान कंपनीमध्ये ब्रँच मॅनेजर आहेत. आमच्या आवडीनिवडी किंवा छंद या सगळ्या गोष्टीमध्ये काही प्रमाणात साम्य आहे, पण बरेचसे डिफरन्सेस आहेत. पण मुळात एक महत्वाची गोष्ट अशी आहे की आम्हाला दोघांना एकमेकांबद्दल आणि एकमेकांच्या क्षेत्राबद्दल आवडीबद्दल खूप रिस्पेक्ट आहे. त्यामुळं आपापल्या क्षेत्रामध्ये त्याची प्रगती व्हावी हा दृष्टिकोन दोघांचाही असतो. त्यामुळे जसं मी त्यांना त्यांच्या करिअरच्या बाबतीमध्ये सपोर्ट करते, खरं तर ते सगळ्याच बायका करतात, पण तुलनेने पुरुषांना असं वाटत नाही करावं, तर त्या तुलनेत माझं लक चांगले की माझ्या मिस्टरांना तसं वाटतं. इनफॅक्ट मी काही माझ्या पर्सनल रिझन्समुळे मी 17 वर्षे लिहितच नव्हते, म्हणजे पूर्ण लिखाण बंद झालं होतं आणि मला कॉन्फिडन्सच नव्हता की मी लिहू शकेन. पण माझे मिस्टर मला सतत म्हणत राहायचे की नाही तू लिहू शकतेस, तर सध्या तुझं असं एखादं डबकं झाल्यासारखं झालंय, त्याला फक्त वे आउट करून दे, आपोआप लिहू शकशील. पण मला तो कॉन्फिडन्स नव्हता.
आणि कोरोनामध्ये जेव्हा लॉकडाऊन होतं आणि वर्क फ्रॉम होम चालू झालं त्यावेळेला त्याला ती संधी मिळाली आणि घरूनच काम असल्यामुळे कंटिन्यू माझ्या मागे लागून मग त्यांनी पहिले एक ब्लॉग काढून दिला मला, ब्लॉग चालू केला. काय लिहायचा हा सुरुवातीला प्रश्न होता, पण पालकत्व हा माझा आवडीचा विषय होता आणि मी माझ्या मुलाला त्या पद्धतीने घडवत होते. मग त्याच्या शाळेतल्या शिक्षकांचं असं म्हणणं होतं की तुमचा मुलगा इतरांपेक्षा वेगळा आहे, म्हणजे त्याला त्याच्या कधी कंप्लेंट्स नसतात, त्याला काही कुठली गोष्ट दुसऱ्यांना सांगावी लागत नाही किंवा इतर मुलांशी त्याची ऍडजस्टमेंट. तर नक्की काय केलंय तुम्ही त्याच्या बाबतीत ते सांगा. मग त्यामुळे शाळेमध्ये लेक्चर द्यायला सुरुवात केली. मग मी तेच लिहायला सुरुवात केली आणि पहिल्यांदा पालकत्वाचाच माझा ब्लॉग चालू झाला. त्याला चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि मग त्यानंतर हळूहळू चालू झालं. म्हणजे जर ते नसते तर आज ह्या कुठल्या गोष्टी झाल्याच नसत्या. 17 वर्ष असं दीडदा होत होतं का, मनामध्ये दीडदा होत होतं का, आणि दीडदाचं गमक काय? मग जेव्हा लिखाण चालू केलं तेव्हा आपोआपच माझं पहिलं प्रेम हे पालकत्वाचंच होतं, कारण मला मुलं प्रचंड आवडतात आणि असं जाणवत होतं की पालकांच्या मनात खूप कन्फ्युजन आहे सध्या. आणि ज्या पद्धतीने आपल्या आई वडिलांचं पालकत्व होतं त्यापेक्षा आत्ताचं पालकत्व खूप चॅलेंजिंग आहे, कारण इतका बाहेरून निगेटिव्ह गोष्टी इतक्या येतात आणि त्यामधून आपल्या मुलांना कसं वाचवायचं. आणि मग दोन टोकं होतात की काही पालक अजिबातच लक्ष देत नाहीत, म्हणजे खूपच बिनधास्त आहेत, आणि काही खूप लक्ष देतात की त्या मुलांना त्यांचं स्वतःचं लाईफच ठेवत नाहीत. म्हणजे त्याला घडवायचे म्हणून वेगवेगळ्या प्रकारचे क्लासेस लाव किंवा त्याच्या आवडींचे किंवा त्याच्या करिअरचे डिसिजन स्वतःच घे. तर त्यामुळे ती बिचारी मुलं मला खूप किव यायची आणि त्यामुळे ते काम. मग पहिलं पुस्तक खरं तर हे करायचं होतं, पण सगळा महाराष्ट्र ज्यांना ओळखतो विद्रोही साहित्यिक म्हणून डॉक्टर आहा साळुंखे, त्यांचा ह्यामध्ये मोठं योगदान आहे. तर त्यांनी मला सांगितलं की नाही, स्वतंत्र अभिव्यक्ती म्हणून कविता विषयाचं जेवढं महत्व आहे साहित्यामध्ये तेवढं बाकी कशाचं नाही. आणि नशिबाने तू चांगल्या कविता लिहितेस, तर पहिलं पुस्तक जर तुझं यायचं असेल कुठलं तर ते मग कवितांचंच यायला हवं. आणि मग त्यांच्या आग्रहामुळे तयार झाले. मग कविता सिलेक्शनचं काम चालू झालं आणि मीही इतर सगळ्यांच्या प्रमाणे 4 वैचारिक, 4 स्त्रीवादी, 4 कौटुंबिक, 4 प्रेमकविता अशाच काढलेल्या होत्या. तर मला साळुंखे सरच म्हणाले की नाही, मला ही वर्गवारीच पटत नाही, म्हणजे एका मूडमधून दुसऱ्या मूडमध्ये वाचकाने कसं जायचं आणि का जायचं. आणि म्हटले तुझ्याकडं तुझा सगळ्यात मोठा प्लस पॉईंट हा आहे की तुझ्या प्रेमकविता खूप चांगल्या आहेत आणि शिवाय त्या प्रेम हा आपल्या जीवनाचा स्थायी भावच आहे. शिवाय निसर्गावरचं प्रेम, माणसांवरचं प्रेम, समाजावरचं प्रेम, पती पत्नी प्रेम असे सगळे आहेत त्याच्यामध्ये मूड्स. आणि शिवाय महत्वाचं म्हणजे शृंगार कविता पण आहेत माझ्या. तर त्या सगळ्या सहित आपण एक संग्रह काढूया. आणि मला खरं सांगायचं तर भीती वाटत होती, कारण तुलनेने आपल्याकडं निसर्ग कविता आणि प्रेम कविता ह्यांच्याकडे थोडासा अनुदार दृष्टीने बघितलं जातं आणि आपण पहिल्यांदाच साहित्य क्षेत्रात पाऊल टाकणार आणि असं नको. शिवाय शृंगार कविता आहेत त्याच्यामुळं स्त्रीने लिहिलेलं शृंगार कितपत झेपेल समाजाला असं वाटत होतं. तर त्यामुळे जरा भीती वाटत होती. पण त्यांनी खूपच स्ट्रॉंगली सांगितलं की नाही, हे पुस्तक तुला वेगळी ओळख मिळवून देईल. मग मी त्यानंतर विचार केला की साहित्यामध्ये आपल्याकडं खरोखरच स्त्रीने लिहिलेला शृंगार फार कमी आहे. आणि माझा PhDचा विषय हा होता की स्त्रीवादी साहित्य, म्हणजे मिळून सारायजनीच्या अनुषंगाने स्त्रीवादी साहित्याचा अभ्यास. तर स्त्रीवादातला एक भाग हा आहे की तिला जे वाटतं ते तिने मांडावं. म्हणजे आतापर्यंत तिच्या भावना पुरुषच मांडतात की ती लाजते, ती संकोचते, तिला ह्या गोष्टीचं भीड वाटते, बोलू कसं बिचकते. एक स्त्री काय वाटते, तिला काय वाटतं हे समजू दे ना. मग मी ते धाडस केलं आणि खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. म्हणजे आजचा जो अमर शेख पुरस्कार मिळाला तो 11वा पुरस्कार आहे. आणि पुरस्कार इतके मिळाले ह्यापेक्षा ते महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या प्रांतातून मिळालेले आहेत. म्हणजे तिथपर्यंत कविता संग्रह पोहोचला आणि लोकांनी उचलून धरला, ह्याचा मला जास्त आनंद आहे. यातली एखादी आपल्या मुलाखतीचा शेवट म्हणून एखादी छानशी कविता. कवितेचं शीर्षक आहे दुष्ट. तुझ्या एवढं दुष्ट मला अजून कोणी भेटलंच नाही बघ. सतत पाठलाग जीव घेणं. तुझं असणं स्वप्नातलं की तुझं नसणं वास्तवातलं, नेमकं काय खरं. कामात मग्न असतो मी अगदी, श्वासाचीही फुरसत नाही इतका बुडालेला. कुठूनशी एक वाऱ्याची झुळूक येते,
सुखावल्याची एवढी भावना मनात जन्म घेत असताना जाणवतो तिनं आणलेला तुझा देहगंध. आणि मग मी व्याकुळ व्याकुळ होऊन जातो. लाही लाही होते अवघ्या देहाची, मनभर तुडुंब तुझ्या आठवणी, आणि कोरडं राहण्याचा आटोकाट प्रयत्न करणारे माझे भकास डोळे. सतत गर्दीत असतो मी, सतत गर्दीत असतो मी आजकाल, माणसांचा लोंढा अवतीभोवती. चला आता मी सुरक्षित, खुशाल तो स्वतःवरच, आणि तटस्थपणे निहाळत असतो माणसं. पण हाय रे कर्मा, कुणाचे तरी डोळे, कुणाचं तरी हसणं, कुणाचे तरी केस, कुणाची पाठमोरी आकृती मला खुणावत राहतात. तुझ्याशी साधर्म्य सांगू पाहतात, पाहता पाहता ताबा घेऊन टाकतात मनाचा. थकून केव्हा तरी मी घरी परततो, टाकून देतो स्वतःला आराम खुर्चीवर असहाय्यपणे. सवयीने टीव्ही लावतो आणि पाहत राहतो बातम्या. शांततेला छेद देत राहतात हे एकसुरी आवाज हा मूळ उद्देश. खरं तर काही क्षण असेच जातात आणि पुन्हा तूच. अगं काय संबंध आता बातम्या ऐकताना तू आठवण्याचा. संताप संताप होऊन जातो माझं. काय करू मी तुझं? हे कसलं प्रेम, हा तर छळवाद नुसता. सतत तुझे आभास, तुझे आठव, सगळ्या बाजूंनी कोसळणारे, धसमुसळेपणाने, अक्षरशः आडदांडपणे. काय एवढी घुसली आहेस एवढी नसा नसात, सळसळतेस श्वासा श्वासात. झिंग चढली आहे नुसती माझ्यावर तुझ्या अवघ्या अस्तित्वाची. तुझं दिसणं, तुझं बोलणं, तुझं हसणं, तुझं सुखावणं, तुझं दुखावणं, तुझं श्रमणं, तुझं भांडणं, तुझं सगळं असणंच. कशा कशाला म्हणून दोष देऊ मी? इतकं अगतिक, इतकं बिचारं, इतकं असहाय्य मी स्वतःला कधीच पाहिलं नव्हतं बघ. खूप राग येतो तुझा, धुमसत राहतो मी नुसता मनातल्या मनात. त्यापेक्षा सरळ समोर बसवून तुला जाब विचारलेला बरा, असा सुज्ञ विचार करतो आणि मग तुला फोन करतो मी. लवकरात लवकर पोच, उशीर झालेला चालणार नाही अजिबात, बरं का? असं दम द्यायला विसरत नाही. किती छान. असं सगळ्यांनी वागलं तर किती छान होईल, समाज सगळा सुधारला जाईल. खूप छान. आपले असेच शब्दांचे पण झंकार दीडगा दीडगा होऊन जाऊ अशी बार्शी टुडेच्या वतीने इच्छा व्यक्त करते. धन्यवाद. धन्यवाद.